वाटतं, कारण आता आपल्याला आपल्या आयुष्याची, आपल्या आरोग्याची खरी किंमत समजू लागली आहे. आणि हीच भावना मनात ठेवून आरोग्यम पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो उत्तम डॉक्टरांचं मार्गदर्शन. हेच सूत्र कायम ठेवून आज आपण संवाद साधणार आहोत पुण्यातील प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर अतुल जोशी यांच्याशी. डॉक्टर अतुल जोशी हे MD असून डेक्कन आणि कोथरूड येथील सह्याद्री हॉस्पिटलच्या माध्यमातून गेली कैक वर्ष रुग्णसेवा देतात. मधुमेह, रक्तदाब आणि संसर्गजन्य आजार यांवरील निदान व उपचार यात स्पेशलिस्ट म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. त्यांचा आजवर हजारो रुग्णांशी स्नेह जुळलेला आहे. केवळ बोलण्यातून निम्मा आजार किंवा आजारपणाची भीती ते घालवतात असंही त्यांच्याबद्दल बोललं जातं. म्हणूनच आज मी त्यांच्याशी संवाद साधून तुमच्या आमच्या मनातल्या अनेक शंकांचं निरसन करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आजचा विषय आहे कोविडच्या काळात येणारे अथवा येऊ घातलेले डेंग्यू किंवा तत्सम संसर्गजन्य आजार यांना कसं रोखावं. चला तर मग सुरुवात करूया. डॉक्टर अतुल जोशी सर, आरोग्यम पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. सर, कोविड हा विषय 2 वर्षापासून सगळ्यांच्या आयुष्यात आला आणि आरोग्याकडे बघण्याचं एक पर्व सुरू झालं कोविड आल्यानंतर. इतके वर्ष जे तुम्ही प्रतिबंधात्मक आरोग्य वगैरे प्रतिबंधात्मक एक ॲप्रोच प्रत्येकात असावा असं तुम्ही सांगत होतात, फारसं तिकडे लक्ष दिलं जात नव्हतं. आता मात्र त्याकडे नक्कीच लोकांचं लक्ष आहे किंवा त्या गोष्टीची जाणीव आता त्यांना वाटते. पण हा आरोग्याविषयी बघण्याचा दृष्टिकोन खरंच बदलला आहे का असं फक्त मला वाटतंय? नाही, गेल्या 1.5-2 वर्षातला घटनाक्रम बघितला तर ह्या कोविडच्या महामारीने आरोग्याचं महत्त्व किंवा स्वतःच्या तब्येतीचं महत्त्व हे नक्कीच अधोरेखित केलं आहे. मधले जे काही दुसरी लाट, पहिली लाट याच्यामध्ये असं लक्षात आलं की तुम्ही करोडपती असा, श्रीमंत असा, गरीब असा, आजार पण काही तुमच्या खिशाकडे बघून येत नाही. आणि एक वेळ अशी होती की तुमच्याकडे किती पैसे असले तरी आज एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळणं हे मुश्किल होत होतं. म्हणजे तुमची तब्येत ही तुमच्या पैशावर किंवा तुमच्या स्टेटसवर अवलंबून नाही आहे. तुमच्या तब्येतीकडे हे तुम्हीच, जसं इतर गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करता, तुम्ही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करता, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता, तसं तुमच्या तब्येतीमध्ये तुम्हालाच इन्व्हेस्ट केलं पाहिजे. तरच तुम्ही अशा प्रकारच्या महामारींमध्ये किंवा येणाऱ्या गंभीर आजारांमध्ये तुम्ही तग धरून ठेवू शकाल. तिथं औषधं किंवा डॉक्टरांचं मार्गदर्शन हे पूरक आहे, पण मूळ शरीराची प्रतिकारशक्ती ही सुद्धा त्यात महत्त्वाची असते. आणि त्यामुळं लोकांचा आपल्या आरोग्याकडं बघण्याचा दृष्टिकोन हा नक्कीच बदलला आहे असं वाटतंय. कारण पूर्वी असं वाटायचं की मी मोठा विमा काढला आहे, मला काही आजार झाला तर विमा आहे, काही टेन्शनचं काम नाही. पण विमा हा हॉस्पिटलच्या बिलाची काळजी घेतो, तुमच्या तब्येतीची काळजी घेत नाही. तुमच्या तब्येतीची काळजी ही तुम्हीच घ्यायची आहे, हे या महामारीने अधोरेखित केलं आहे. आणि लोक स्वतःच्या जीवनशैलीकडं किंवा आहाराकडं, व्यायामाकडं जास्त गांभीर्याने बघायला लागलेले आहेत. हे नक्कीच आपल्याला गेल्या 1.5-2 वर्षात जाणवताना दिसतंय. म्हणजे हा दृष्टिकोन नक्कीच बदललेला आहे. नक्की बहुतांशी लोकांमध्ये बदलला आहे. आता काही बेफिकीर वृत्तीची असणारच. प्रत्येक समाजामध्ये ठराविक गट असतो, तो बेफिकीर असतो. तो म्हणतो की कधीतरी जायचंच आहे, मग कशाला एवढ्या बंधनात राहायचं. खरे खरे. पण अशा प्रकारच्या महामारीमध्ये हा बेफिकीर गट इतरांना सुद्धा मारक असतो. त्यामुळे आपण त्यांचं पण प्रबोधन केलं पाहिजे की तुम्ही बेफिकीर राहाल, पण तुमच्यामुळे इतरांना संसर्ग होता कामा नये. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेणं, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं हे आपण प्रत्येक शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर अशा संसर्गजन्य आजार थोपवायचे असतील तर मात्र स्वतःचा विचार न करता पूर्ण समाजाचा विचार करणं महत्त्वाचं आहे. पण सर, खूप पूर्वी आपण भेटलेलो होतो, मला आठवत आहे. माझ्या वडिलांना मी घेऊन आलो होतो किंवा माझ्या काही मित्रांना मी आपल्याकडे घेऊन आलो होतो. ते तेव्हापासूनचं नातं, म्हणजे माझ्याच बाबतीत नाहीत, अनेक रुग्णांशी तुमचं असं एक नातं तयार झालेलं आहे. आणि आताच्या काळात तर हे पूर्वीचं जे डॉक्टर आणि रुग्णांचं जे नातं होतं ते तसंच आता आहे का आता ते आणखी दृढ झालेलं आहे? तुम्ही कसं पाहता याच्याकडे? नाही, नातं हे प्रत्येक इंडिव्हिज्युअल लेवलवर चांगलं आहे, दृढ आहे. जास्त कदर वाटते आता लोकांना. ह्या सगळ्या जीवघेण्या आजार आल्यानंतर असं वाटतं की नाही, आपण वैद्यकीय क्षेत्राची कदर केली पाहिजे. परंतु त्यात कटुता पण असते. आता हे जे आपण नेहमी बोलतो की पूर्वीसारखं
रुग्णाशी डॉक्टरांचं नातं राहिलेलं नाही. पूर्वी डॉक्टरांना समाजात एक मान होता, आज तो नाही आहे. ते कमर्शियलायझेशन झालं आहे. पण याला अनेक केवळ रुग्ण आणि ट्रीटिंग डॉक्टर यांच्यातलं नातं त्याला कारणीभूत नाही आहे. त्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत की वैद्यकीय सेवा ही अतिशय महाग झालेली आहे. पब्लिक हेल्थवरती समाजाचा तेवढासा विश्वास नाही आहे आणि प्रायव्हेट हेल्थ केअर परवडत नाही. अशा सगळ्या कचाट्यात सापडल्यामुळं आणि आपल्या माणसाला बरं वाटावं, सर्वोत्तम सेवा मिळावी असं प्रत्येकाचीच भावना असते. आणि या सगळ्या ह्याच्यातून कधी कधी उद्वेग, खूप पैसे खर्च करून माणूस हाती नाही लागला की त्यांची उद्विग्नता आणि मग त्याच्यातून उद्भवणारे डॉक्टरांवरचे हल्ले वगैरे हे सगळे वैद्यकीय क्षेत्राला किंवा त्यात काम करणाऱ्या लोकांना क्लेशदायक असतात. पण या सगळ्या ह्याच्यातून देखील बऱ्याच कुटुंबांशी चांगले स्नेह डॉक्टर मंडळींचे सुद्धा असतात. माझ्या माहितीचे अनेक कुटुंब आहेत की ज्यांचा रुग्ण हॉस्पिटलच्या उपचारादरम्यान दगावला, पण तरी आम्ही कधी कधी जेवायला जातो, त्यांच्या सामाजिक समारंभात सामील होतो. तर हे समजून घेणारी लोकं पण आहेत की ज्यांना कळतं की डॉक्टरांच्या उपचारांना पण काही मर्यादा आहेत आणि आपण शर्थीने प्रयत्न केले तर बऱ्याचशा लोकांच्या ते लक्षात येतं. मग यश अपयश शेवटी काही प्रत्येक वेळी डॉक्टरच्या हातात असतं असं नाही. अगदी खरं. सर, कोविड होऊन गेल्यानंतर पोस्ट कोविड जे कॉम्प्लिकेशन्स ज्याला म्हणतो असे अनेक समोर आलेले आहेत. तर प्रामुख्याने असे कुठले आजार होताना दिसतात, म्हणजे तुमचं काय निरीक्षण आहे? हो, पूर्वी म्हणजे 2020 एप्रिल मे मध्ये काही सोशल मीडियावर व्हिडिओ पण ट्रेंड झाले होते की ते कोविडून बरं आल्यावर लोकांनी मिरवणुका काढल्या, कोविड योद्धा, ती बहीण नाचते की आई घरी आली म्हणून वगैरे वगैरे. पण त्याच्यामध्ये आता आपल्या लक्षात येतं आहे की कोविडचा संसर्ग नुसतं इन्फेक्शन बरं होणं हा त्यातला विषय नाही आहे. त्या आजाराने इतर आरोग्य संस्थावर किंवा शरीराला किती इजा निर्माण केली आहे हे त्याचा अभ्यास करणं, त्या कोविडच्या पेशंटचा पाठपुरावा करणं हे महत्त्वाचं आहे. असं लक्षात आलं आहे की बऱ्याच लोकांना फुफ्फुसावर जर का संसर्ग झाला असेल जास्त प्रमाणात तर त्यांना नंतरसुद्धा अनेक महिने श्वसनाला त्रास होतो, दैनंदिन व्यवहारामध्ये दम लागतो. म्हणजे त्यावेळी संसर्गातून जीव वाचतो, पेशंट घरी येतो, पण त्याला डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये त्याला दम लागायला लागतो. आणि हे बऱ्याचदा मे बी क्वाईट डिप्रेसिंग, अनेकदा निराशाजनक असू शकतं की अरे आता आज 2 महिने झाले, अजूनही मला पूर्वीसारख्या उत्साहाने किंवा पूर्वीसारख्या स्टॅमिनाने मला गोष्टी करता येत नाही आहेत. सो हे पोस्ट कोविड लंग असं आम्ही म्हणतो किंवा पोस्ट कोविड लंग अफेक्शन, त्याच्यामुळं त्याला तो एक प्रकारचं नैराश्य लोकांमध्ये येऊ शकतं. त्याच्या व्यतिरिक्त अनेक रुग्णांमध्ये पोस्ट कोविड रक्त गोठण्याची क्रिया काही अंशी वाढते आणि असं आमच्या आढळून आलं की काही लोकांना रक्ताच्या गुठळ्या होतात. मग त्या जर का पायातल्या किंवा हातातल्या रक्तवाहिनीत गेल्या तर थ्रॉम्बोसिस होऊन गँग्रीन होतं आणि हे पेशंट्स परत रुग्णालयात दाखल होतात. काही लोकांना हाताची बोटं किंवा पाय गमवावे लागतात. हा एक त्याच्यानंतरचा आढळणारा साईड इफेक्ट आहे. गुठळ्या मेंदूत पण होऊ शकतात, मेंदूत पण होतात, हातापाय रक्तवाहिन्यांमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे पोस्ट कोविड स्ट्रोक्स किंवा पॅरालिसिसचे अटॅक येणं हे संभवतं. किरकोळ ह्याच्यामध्ये अनेक लोकांचं असं ऑब्झर्वेशन की कोविडच्या आधी माझे एवढे केस गळत नव्हते, पण आता माझे केस खूप गळतात. मुलींच्या अनेकदा तक्रारी असतात. आता त्याचा अर्थार्थी कोविडशी संबंध आहे का नाही हे अजून आपण चाचपणी करतोय, पण ऑब्झर्वेशन नक्की आहे की ज्या लोकांना कोविड होऊन गेला की त्यांच्यामध्ये काही अंशी केस गळण्याचं प्रमाण वाढतंय. तर त्याचा अभ्यासांती कळेल की ह्याचा काय संबंध आहे, का केस गळतात. काही लोक त्याचा रेमडेसिवीरशी संबंध लावतात, इतर औषधांशी संबंध लावतात, पण त्या औषधांशी संबंध आहे का मूळ आजाराशी संबंध आहे हे अजून आपण वी स्टील आर ऑन द लर्निंग कर्व. अशी बऱ्याच गोष्टींचं आपण निरीक्षण करतो. नवीन नवीन व्हेरियंट आले तर ते वेगळ्या प्रकारचे हे घेऊन येतात. काही लोकांमध्ये दुसरं एक निरीक्षण असं आहे की कोविडमुळे जे CT स्कॅन करण्याचं प्रमाण वाढलं, छातीचे CT स्कॅन लोक करायचे. तर माझ्या एका ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे कॅन्सर स्पेशलिस्ट मित्राशी मी बोलत होतो, तर गेल्या 1.5 वर्षात लंग कॅन्सरचं प्रमाण वाढलंय असं वाटतं. पण त्याचा कोविडशी काही संबंध नाही, डिटेक्शनचं प्रमाण वाढलंय. कारण ज्या माणसाने आयुष्यात कधी स्कॅन केला नसता त्याने आज स्कॅन केला, त्याला अर्ली स्टेजमध्ये कॅन्सर आढळला. तर दिस इज चांगले इफेक्ट म्हणूया किंवा अर्ली डिटेक्शन ऑफ लंग कॅन्सर्स हॅज बीन सीन इन पेशंट्स हॅव अंडरगॉन स्कॅन्स फॉर कोविड पर्पज. तर असे वेगवेगळे अनुभव वेगवेगळे हे दिसत आहेत. पण कोविड हा नक्कीच
लाईटली घ्यायचा आजार नाहीये. आणि- जरी आपण त्याच्यातून बाहेर आलो तरी त्याच्यासाठी श्वसनाचे व्यायाम करणं, नंतर म्हणजे फुफ्फुसाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी रक्त पातळ करण्याच्या गोळ्या सांगितले तेवढे 2-3 महिने चालू ठेवणं. अनेकदा आपल्याला बरं वाटलं की आपल्याला वाटतं की कशाला अनावश्यक गोळ्या घ्यायच्या, ॲलोपॅथिक औषधं म्हणजे विष आहे, नको घ्यायला, त्या बंद करू. पण त्यांनी होणारे भविष्यातले परिणाम लक्षात घेऊनच ती 2 महिने 3 महिने अशी औषधं दिलेली असतात. बऱ्याचदा डिस्चार्ज होताना काही औषध दिले असतात की लंग फायब्रोसिस होऊ नये. कारण फायब्रोसिस म्हणजे फुफ्फुसाचे ते वायुकोश चिकट होतात आणि मग ते श्वसन प्रक्रियेत म्हणावं तसं काम करत नाहीत आणि म्हणून मग ते कायमचे निकामी होऊ शकतात वायुकोश. म्हणून तो पल्मोनरी फायब्रोसिस प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काही औषधं दिलेली असतात. परफिनेक्स नावाचं औषध आहे, निंटेंडो नावाचं औषध आहे. तर ती औषधं ही प्रामाणिकपणे भक्तिभावाने शेवटपर्यंत घेतली पाहिजेत. फारच महत्त्वाची गोष्ट सांगितलीत. ज्या लोकांना पूर्वी ब्लड प्रेशर नव्हतं किंवा डायबेटीस नव्हता, अशांनाही ते आता डिटेक्ट झालेले आहे. अशा अनेक केसेस मला वाटतं समोर आलेले आहेत मधल्या काळात. कोविडच्या निमित्ताने कळलं की मला शुगरचा प्रॉब्लेम आहे, असे पण आहेत. ह्या सगळ्या सिनारिओमध्ये असे कुठले आजार आहेत की जे संसर्गजन्य देखील आहेत आणि पोस्ट कोविड आता ते समोर येत आहेत? म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर डेंग्यू आहे. कारण अनेकांना पुन्हा परत ते आपल्याला कोविड तर नाही ना, आपण आजारी तर नाही ना पडत आहे पुन्हा, अशी काळजी वाटते. पण तो निघतो डेंग्यू. नाही, आता डेंग्यू हा गेल्या 5 दशकांमध्ये जगभरात आढळणारा आजार आहे. आणि जसं जसं अर्बनायझेशन वाढत गेलंय जगभर, तसं डेंग्यूचं प्रमाण हे गेल्या 50 वर्षांमध्ये वाढत गेलंय आणि इट हॅज इन्क्रीज 10 फोल्ड. म्हणजे 50 वर्षापूर्वी जितके डेंग्यूचे रुग्ण होते त्याच्यापेक्षा 10 पटीने रुग्ण आता सगळीकडे सापडतात. कारण शहरांमध्ये गजबजाट आहे, बऱ्याचदा छोट्या छोट्या चाळींमध्ये लोक राहतात, पाण्याचा साठा असतो, साचलेलं पाणी असतं, त्यात डास होतात आणि त्यामुळे डेंग्यू हा आढळतो बऱ्याच ह्याच्यामध्ये. समहाऊ सरप्रायझिंगली गेल्या वर्षी डेंग्यू जवळ म्हणजे आमच्या निदर्शनास असं आहे की दरवर्षी पावसाळा सुरू झाला की जून ते सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे मलेरियाचे पेशंट्स हमखास दिसतात. पण समहाऊ गेल्या वर्षी डेंग्यूचा मागमूस नव्हता. पण या वर्षी मात्र पुन्हा डेंग्यूनी डोकं वर काढलेलं आहे आणि बऱ्यापैकी डेंग्यूचे पेशंट्स सध्या ॲडमिट होताना दिसतात. आणि पण त्याचा कोविडशी किंवा करोनाशी काही संबंध आहे असं वाटत नाही, कारण दोघांचेही संसर्ग होण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. डेंग्यू हा डासांच्या माध्यमातून होणारा आजार आहे. एडिस इजिप्ती नावाचा डास चावल्यामुळं डेंग्यू होतो. तो युजली दिवसा चावणारा डास आहे आणि प्रामुख्याने दिवसा जे तरुण मंडळी फिरतात हे करतात अशा लोकांमध्ये, तरुण लोकांमध्ये जास्त डेंग्यूचा प्रादुर्भाव दिसतो. आणि डेंग्यूचे रुग्ण हे लक्षणं सगळ्यांची सारखीच असतात. म्हणजे कॉमन फ्लू असेल, इन्फ्लुएन्झा आपला, स्वाईन फ्लू असेल, डेंग्यू असेल, चिकनगुनिया असेल, सगळ्यांची सुरुवातीची लक्षणं ही ताप, अंगदुखी, सांधेदुखी, अशक्तपणा, ही कार्पेट सिम्पटम्स म्हणतो आम्ही. सगळ्यांना सारखेच सिम्पटम्स असल्यामुळं सुरुवातीला 1-2 दिवसात त्यांना डिफरन्शिएट करणं अवघड असतं. पण सध्या कोविडचा बोलबाला असल्यामुळे सुरुवातीला शंका येते की अरे मला कोरोना तर झाला नाही ना. एक्झॅक्टली. आणि मग कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्यावर मग इतर शक्यता आपण बघतो. पण आता या पावसाळी सीझनमध्ये मात्र डेंग्यूचे पेशंट नक्कीच वाढलेले आहेत. पण ते दरवर्षीच प्रत्येक पावसाळी ह्याच्यात ते वाढतात. मागच्या वेळच्या तुलनेतून आता जास्त दिसत आहेत, एवढंच त्यांचं आहे. आता मला काहीतरी ताप आलेला आहे, सर्दी आहे, जे नॉर्मल आपल्या डेंग्यूची लक्षणं असतील तशी आहेत. कोविडची कॉमन लक्षणं तशीच असतात. टेस्ट शिवाय असे काही लक्षणांमध्ये काही फरक असतो का कोविडच्या आणि ह्याच्यामध्ये? किंवा आपल्याला कोविड नाही आहे हे तरी कसं आपण ओळखायचं? कोविड 100% नाही आहे असं नुसत्या लक्षणावरून ओळखता येणं अवघड आहे. पण प्रत्येक आजाराचे काहीतरी टिपिकल फरक असतात. म्हणजे युजली डेंग्यू मध्ये किंवा मलेरियामध्ये खूप हाय ग्रेड फीवर असतो. म्हणजे 102, 103, खूप थंडी वाजून ताप येतो. आणि व्हेरॅज कोरोनामध्ये यू कॅन हॅव लो ग्रेड फीवर 100-101 मध्ये सुद्धा. आणि अंगदुखी इज नॉट अ प्रिडॉमिनंट फीचर. व्हेरॅज डेंग्यूमध्ये अंग खूप दुखतं, मोडून आल्यासारखं होतं, खूप थकवा येतो. मलेरियामध्ये तुम्हाला तसाच ताप येतो, पण तो ताप येतो, घाम येतो आणि मग उर्वरित दिवस माणूस अगदी बरा असतो. व्हेरॅज डेंग्यूमध्ये कंटिन्युअस फीवर असतो. म्हणजे तुम्ही क्रोसिन घेतली, 4-6 तास उरला, क्रोसिनचा प्रभाव संपला, पुन्हा ताप येतो.
तर कंटिन्युअस हाय ग्रेड फीवर विथ सिव्हिअर बॉडी पेन, खूप अंगदुखी, सांधे दुखतायत, सगळं अंग मोडून येते आणि प्रचंड थकवा, तर डेंग्यूची शक्यता जास्त होते. कोरोनामध्ये त्याच्या जोडीला म्हणजे ताप खूप हाय ग्रेड नसेल, बॉडी एक जास्त नसेल, पण अप्पर रेस्पिरेटरी सिम्पटम्स असतील, तर म्हणजे नाक वाहतंय, शिंका येत आहेत, घसा दुखतोय, तर इट कॅन बी कॉमन फ्लू, जो साधा दरवर्षी येणारा सीझनल फ्लू म्हणतो आपण, सर्दी खोकला साधा, आणि तो सीझन बरोबर काही एक आठवड्याभरात बरा होतो, तो कोरोना असू शकतो किंवा स्वाईन फ्लू असू शकतो. तर हे फ्लू जातीतले आजार दे युजली कम विथ अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. पण हे व्हायरसेस बऱ्याचदा आपल्याला टेस्टशिवाय कन्फर्म सांगता येत नाही, कारण जर का कोरोनाचा गॅस्ट्रोइंटेस्टिनल व्हेरियंट असेल तर तो पोटाची लक्षणं येतात, जुलाब होतात, उलट्या होतात आणि ताप येतो. तर कोरोनाचा गॅस्ट्रोइंटेस्टिनल व्हेरियंट कॅन प्रेझेंट विदाऊट रेस्पिरेटरी सिम्पटम्स. आणि पावसाळी सीझनमध्ये पाणी गढूळ असतं, तर त्यामुळे पोटाचे आजार पण होतात. तर पाणी बाधित असल्यामुळं आपल्याला इन्फेक्शन झालंय का कोरोनामुळं झालंय हे सांगणं कठीण आहे. त्यामुळं बेसिक ब्लड टेस्ट तरी कराव्यात अशा याच्यामध्ये, या पार्श्वभूमीवर. म्हणजे साधा आपण हिमोग्रॅम केला तर हिमोग्रॅममध्ये पाण्यातून जर का जंतूंमुळं इन्फेक्शन झालं असेल तर पांढऱ्या पेशी वाढतील, वेरॅज व्हायरल इन्फेक्शन्समध्ये पांढऱ्या पेशी नॉर्मल राहतील किंवा कमी असतील. तर याच्यातून आपल्याला व्हायरल आहे का बॅक्टेरियल आहे हे तरी साध्या टेस्टवरून शोधता येतं. त्यात लिम्फोसाइट्स, न्यूट्रोफिल्स यांचा रेशो कसा आहे ह्याच्यावरून काही आडाखे बांधता येतात, आणि पेशंटचं लक्षण कसं आहे. पण प्रत्येक ताप म्हणजे लगेच कोरोना आहे असं आता म्हणण्याचं काही कारण नाही, कारण सध्या पॉझिटिव्हिटी रेट खूपच कमी आला आहे. पण जनरली असं काही ताप आला किंवा आला तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे की तुम्ही लगेच टेस्ट करून घ्या, कमीत कमी बेसिक हिमोग्रॅम तरी करून घ्यावा. अच्छा, म्हणजे त्याच्यामधून आपल्याला साधारण अंदाज येतो की हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे काय आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे. त्याच्यावरून आपल्याला पुढची हे करून, आणि कुठलाही ताप जर का 2 ते 3 दिवसाच्या पेक्षा प्रलंबित झाला, जात नाही, आपण घरगुती युजली आपण काही क्रोसिन घेतो, कॉम्बिफ्लॅम घेतो, काहीतरी औषधं घेतो, आणि तरी तो जात नाही आहे आणि प्रमाणाबाहेर अशक्तपणा असेल तर मात्र तातडीने जवळच्या फॅमिली डॉक्टरशी कॉन्टॅक्ट करून योग्य जास्तीत 2 दिवसात तो कमी 2 ते 3 दिवसात लक्षणं तरी कमी झाली पाहिजे, त्याची तीव्रता कमी झाली पाहिजे. आणि तर मग लाईटली न घेता आपण आपल्या जवळच्या फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधणं सगळ्यात उचित ठरेल असं मी म्हणेन. सर, ज्या लोकांनी लस घेतलेली आहे अशांनाही पुन्हा कोविड होतो हे अनेकदा दिसून येतं. बरं, तर ह्याचं नेमकं काय कारण असेल, आणि मग कोविडच समजा अटकाव होत असेल तर कोविड बरोबर इतरही काही इन्फेक्शनचा अटकाव होत असतो का लस घेतल्यानंतर? लस जी असते कुठल्याही आजारावरची, ही त्याच्या स्पेसिफिक व्हायरसच्या एखाद्या भागाविरुद्ध किंवा होल व्हायरस विरुद्ध ती लस विकसित केलेली असते. म्हणजे उदाहरणार्थ की आता कोविशिल्ड ही लस हे कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार करते, आणि त्याची जेव्हा आपण लसीची एफिकसी किंवा त्याची परिणामकारकता ही 90% आहे, 100% आहे, किंवा हे 80% आहे किंवा 77% आहे, याचा अर्थ ती परिणामकारकता 90% आजार होऊ देत नाही किंवा 70% आजार होऊ देत नाही अशी नसते. ती परिणामकारकता की मॉर्टॅलिटी 90% कमी करते किंवा मृत्यूदर 90% कमी करते. समजा आपण लस घेतलेली आहे आणि मी घेतलेली नाही, आणि आपल्या दोघांनाही कोरोना झाला, तर माझ्यामध्ये मृत्यूची शक्यता कोरोनामुळे होण्याची तुमच्यापेक्षा जास्त आहे, कारण तुमच्यामध्ये ऑलरेडी त्याच्या विरुद्ध लढाऊ पेशी तयार असल्यामुळं अँटीबॉडीज आहेत. अँटीबॉडीज म्हणजेच लढाऊ पेशी आपण ज्याला म्हणतो, अँटीबॉडीज तयार असल्यामुळे त्यांनी मृत्यूचा धोका मात्र नक्कीच खूप प्रमाणात कमी होतो. त्यामुळं मी लस घेतली म्हणजे मला कोरोना होणारच नाही हा एक भ्रम आहे किंवा हे मृगजळ आहे, असं काही नाही आहे. कोरोना होऊ शकतो, पण तो कमी तीव्रतेचा होईल अशी आपण आशा करू शकतो. आता याच्यामध्ये प्रत्येक व्हायरस आपले म्युटेशन्स तयार करत असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल घडवत असतो, आणि समजा व्हायरस आला आणि त्यांनी तो स्पाईक प्रोटीनच काढून टाकलं, नवीन प्रोटीन आले त्याच्या विरुद्ध, तर आपल्या अँटीबॉडीज त्या स्पाईक प्रोटीनच्या विरुद्ध आहेत. त्यामुळं नवीन म्युटेशनच्या विरुद्ध ती लस किंवा त्याच्यामुळं तयार झालेल्या अँटीबॉडीज काही काम करणार नाहीत. त्यामुळं ते व्हॅक्सिन आपल्या त्या बाबतीत प्रभावी ठरणार नाही. त्यामुळं दरवर्षी आता जसं फ्लू वॅक्सिन आहे, अमेरिकेमध्ये दरवर्षी फ्लू शॉट्स घेतात, तर दरवर्षी येणारं फ्लू वॅक्सिन हे CDC म्हणजे सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल हे नवीन फ्लू वॅक्सिन येत असतं. म्हणजे त्या वर्षातल्या व्हेरियंट्सच्या विरुद्ध
तयार केलेलं व्हॅक्सिन असतं. म्हणून तिथं दरवर्षी किंवा दर 2 वर्षांनी फ्लूचा शॉट घ्यावा, कारण नवीन व्हेरियंटच्या विरुद्ध जुनं व्हॅक्सिन काम करत नाही. तसंच हे कोरोना व्हायरस किंवा इतर व्हायरस हे जर का एंडेमिक झाले, म्हणजे पॅन्डेमिक न राहता त्या एरियात सिझनल झाले, दरवर्षी येणारे झाले, तर त्याच्यावरती सुद्धा अशा प्रकारचे व्हॅक्सिन्स निर्मित होतील की जे दरवर्षी अपग्रेड केले जातील आणि त्या वेळेला त्याचा बूस्टर शॉट घ्यायला लागेल. तर तशा प्रकारे म्हणजे व्हॅक्सिन उपयोगी आहे का? नक्कीच उपयोगी आहे आणि प्रत्येकाने ते घ्यावं. त्यांनी मृत्यूदर कमी होतो. पण मला कोविड होणारच नाही असा समज करून घेणं चुकीचं आहे. पण त्यांनी गांभीर्य आजाराचं नक्कीच कमी व्हायला मदत होईल. बरोबर, पण दुसरे आजार त्याच्यापासून रोखता येतील लस घेतल्यामुळे आपण, असं काही नाही, कारण ते स्पेसिफिक आहे. असं काही आढळलेलं नाहीये की दुसऱ्या आता काही व्हायरल साम्य असणारे व्हायरस असतील तर काही अंशी क्रॉस रेझिस्टन्स येऊ शकेल. म्हणजे त्याच्या विरुद्ध आता जसं सुरुवातीच्या काळात बरेच समाज माध्यमांवर हे आर्टिकल्स येत होते, तुम्ही पण वाचले असतील, की ज्या लोकांनी BCG व्हॅक्सिन्स घेतलेले आहेत, त्या BCG हे TBच्या विरुद्ध पूर्वी आपण घेतलेले व्हॅक्सिन्स आहेत, तर त्या BCG व्हॅक्सिन घेणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूदर कमी आहे. म्हणजे त्या काळामध्ये अमेरिकेत रोज हजारो लोक युरोपमध्ये अमेरिकेमध्ये मरत होते, भारतातला मृत्यूदर हा 1-1.5% वर गेला नाही. त्याच्या पाठीमागचं स्पष्टीकरण किंवा काही लोक असा दावा करत होते की भारतामध्ये BCG व्हॅक्सिन हे बहुतेक सगळ्यांना दिल्यामुळं त्याच्याविरुद्धचे जे अँटीबॉडीज त्या या व्हायरसच्या विरुद्ध पण काम करतात. त्यामुळे असं काही अंशी क्रॉस संरक्षण आपल्याला मिळू शकतं, पण त्याला असा पुरेसा अजूनही शास्त्रीय आधार नाहीये. सगळ्याला थोडासा वेळ द्यावा लागेल. बरोबर आहे. फार महत्वाची गोष्ट सांगितली सर, कारण अनेकांना असं वाटतंय, आणि मी ग्रामीण भागात मध्यंतरी फिरून आलो, म्हणजे माझा कालच दौरा झाला, मी जवळपास 10 अशा वेगवेगळ्या गावांमध्ये गेलो. बहुतेक ठिकाणी डेंग्यूचे खूप पेशंट्स आहेत आणि अनेकांचा असा हे होतं की आम्ही लस घेतल्यानंतर हे झालं. ते काही ना काही ते लसीशी लोक संबंध त्याचा जोडतायत किंवा आणि लसीचा अर्थार्थी काही संबंध नाही, कारण तो वेगळेच आजार आहेत, त्याचा मार्ग होण्याचा मार्ग वेगळा आहे आणि त्यामुळं तो नाही, कदाचित त्याच्याविषयी प्रबोधनाची गरज आहे, करावं लागेल. सर, आणि मग डेंग्यू होतो म्हणजे नेमकं काय होतं? डेंग्यू होतं म्हणजे त्या डासाच्या माध्यमातून डेंग्यूचे व्हायरस शरीरात जातात आणि डेंग्यूचे 3 फेजेस आहेत जे प्रत्येक डेंग्यूच्या आजारामध्ये. पहिला फेज आम्ही म्हणतो त्याला फिब्राईल फेज ऑफ डेंग्यू, म्हणजे ज्याच्यामध्ये ताप येतो, अंग दुखतं, हे दुखतं. 4-5व्या दिवशी टिपिकली ताप कमी होतो, पेशंटला बरं वाटायला लागतं, पण त्याच्यामध्ये शॉकमध्ये जाऊ शकतो पेशंट. त्याला डेंग्यू शॉक सिंड्रोम म्हणतात. म्हणजे पेशी कमी व्हायला लागतात आणि प्लेटलेटचं डिस्ट्रक्शन वाढायला लागतं आणि झपाट्याने पेशी जर का कमी झाल्या तर शरीरात सर्वत्र रक्तस्राव होऊ शकतो. म्हणजे डेंग्यूमुळे फुफ्फुसात रक्तस्राव होऊ शकतो, पोटामध्ये प्राणघातक होऊ शकतं. त्याला डेंग्यू हिमोरेजिक फीवर असं एक नाव आहे, म्हणजे डेंग्यू हिमोरेजिक फेज, जिथं रक्तस्राव होऊ शकतो. आणि ह्या सगळ्या रक्तस्रावामुळं, प्लेटलेट्स कमी झाल्यामुळं डेंग्यूमध्ये डिहायड्रेट होतो पेशंट. पाणी थर्ड स्पेसमध्ये जातं सर्क्युलेटरी याच्यातलं, रक्तवाहिन्यातलं, आणि BP ड्रॉप व्हायला लागतो. याच्यामध्ये मग असे पेशंट्स ज्यांना शॉकमध्ये असतात, ज्यांचं BP लो आहे, प्लेटलेट्स कमी आहेत, त्यांना अतिदक्षता विभागाची गरज लागू शकते. म्हणजे तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर डेंग्यूचा मृत्यूदर हा 0.5% आहे. म्हणजे 200 रुग्णांमध्ये एखादा रुग्ण दगावू शकतो, पण तो एक आपण आहोत का कोण आहे हे आधी सांगता येत नाही. त्यामुळं ताप गेला म्हणजे आता माझा डेंग्यू गेला असं नाही, तुम्ही प्लेटलेट्स मॉनिटरिंग केलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की डेंग्यूमध्ये उलट्या, मळमळ होत असतं, त्यामुळे फ्लुइड इंटेक कमी असतो, पाणी कमी पितो रुग्ण. तापामुळं शरीरातलं पाण्याचा बराचसा लॉस होत असतो, त्यामुळं डिहायड्रेशनमुळं BP लो व्हायला लागतं आणि चक्कर येऊन पडणं किंवा पायात गोळे येणं अशी लक्षणं येतात. आणि जर का BP जास्त वेळ लो राहिलं तर ब्रेनला रक्तपुरवठा कमी होतो, किडनीला रक्तपुरवठा कमी होतो आणि त्याला इतर अवयवांना परमनंट इजा होऊ शकतात, ज्याला एक्सटेंडेड डेंग्यू सिंड्रोम असं म्हणतात. म्हणजे फार कमी प्रमाणातल्या लोकांना होतो, पण दुर्लक्ष झालं तर ते होऊ शकतं. पण हल्ली जे नवीन प्रोटोकॉल्स सगळीकडे शासनाने आणि डिसीज कंट्रोल यांनी जे दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही हायड्रेशन व्यवस्थित ठेवलं तर हे पुढचे प्रकार टळू शकतात. म्हणजे तुम्ही ते म्हणतात की साधारण 10 ते 15 ml पर kg बॉडी वेट आल्या पेशंट त्याला पहिलं
तेवढं फ्लुइड इन्फ्यूज करा, म्हणजे डिहायड्रेशन करेक्ट होतं. आणि मग जवळजवळ दिवसाला 2-2.5 लिटर इनटेक गेला पाहिजे. त्याचं साधं हे की तुमचं हिमोग्लोबिन जर का वाढत असेल तर तुम्ही डिहायड्रेट होत आहे. म्हणजे डेंग्यूमध्ये पेशंट जरी घरी असला तरी तो हिमोग्राम करत असतो, प्लेटलेट ड्रॉप होत आहेत का बघायला, पण आपण सगळं लक्ष प्लेटलेटवर केंद्रित करतो. म्हणजे पहिल्या दिवशी केलं माझा HB12 आहे आणि प्लेटलेट काउंट 2,50,000 आहे. दुसऱ्या दिवशी केलं तर माझं प्लेटलेट काउंट 2,50,000 2 लाख झालं, पण म्हणजे ठीक आहे, हा लाखाच्या पुढे आहे, काही काळजीचं कारण नाही. तिसऱ्या दिवशी केलं ते 1,20,000 झाले, तर आपण प्लेटलेटकडे लक्ष देतो. पण माझं पहिल्या दिवशी HB12 आहे, दुसऱ्या दिवशी 12.5 झालं आणि तिसऱ्या दिवशी 13.5 झालं, तर याचा युजली आजारपणामध्ये हिमोग्लोबिन ड्रॉप झालं पाहिजे. इथं हिमोग्लोबिन वाढतंय, हे डिहायड्रेशनचं लक्षण आहे. म्हणजे तुमचं जास्त कॉन्सन्ट्रेट होत चाललंय ब्लड, आणि डिहायड्रेशन झालं, हिमॅटोक्रिट नावाचा एक घटक असतो रक्तातला, तो वाढतो, त्यांनी घनता वाढते रक्ताची आणि त्यांनी क्लॉट्स होऊ शकतात. आणि ते क्लॉट्स होऊन डेंग्यूमुळं फुफ्फुसात रक्तस्राव होणं, मेंदूत रक्त असे हे होणं. त्यामुळे तुमचे प्लेटलेट जरी नॉर्मल असतील पण हिमोग्लोबिन वाढत असेल तर तुम्हाला हायड्रेशनची गरज आहे. तर या साध्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं विशेष कुठले गट याच्यामध्ये, म्हणजे वयोगटानुसार? नाही, असं काही नाही. डेंग्यू जास्त प्रमाणात तरुण लोकांमध्ये जास्त होतो, कारण तरुण लोक जास्त फिरत असतात बाहेर, डासांशी संपर्क त्यांचा जास्त होतो, वर्किंग पॉप्युलेशन. डेंग्यू हा आजार हा रिसोर्सेस खेचून घेणारा आजार आहे. प्रोडक्टिव्ह मॅनपॉवर खूप कमी करतो डेंग्यू. वयस्कर लोकांपेक्षा तरुण लोकांमध्ये डेंग्यू जास्त आढळतो आणि त्यामुळे त्यांचे वर्क आवर्स कमी होतात, कामाचे तास कमी होतात. त्यामुळं त्याला वयोगट नाही, डिहायड्रेट प्रत्येकच पेशंट होतो. पण त्याच्या जोडीला आणखीन काही डायुरेटिक्स चालू असतील, म्हणजे पेशंटला इतर डायबिटीज, ब्लड प्रेशर असेल आणि त्याला ऑलरेडी लघवी जास्त होण्याची औषधं चालू असेल तर ते लवकर डिहायड्रेट होतील. अच्छा. त्यामुळे डेंग्यूच्या लक्षणांकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे. जरी मृत्यूदर कमी असला तरी प्लेटलेट्सवर लक्ष ठेवलं पाहिजे, डिहायड्रेशन करेक्ट केलं पाहिजे, आणि डिस्प्रपोर्शनेट वीकनेस असेल, चक्कर येत असेल तर चक्क दवाखान्यात रुजू होऊन वेळेत उपचार घेतले पाहिजेत. प्रत्येक रुग्णाला प्लेटलेट चढवायला लागतात असं नाही. 10 पैकी 9 रुग्णांना लागत नाहीत. एखाद्याच रुग्णाला प्लेटलेट्स द्यायला लागतात. बऱ्याचदा लोक आमच्यावर दडपण टाकतात की अरे कमी होण्याची कशाला वाट बघता, आधीच प्लेटलेट चढवा. पण प्रत्येक गोष्टीची काहीतरी किंमत असते. म्हणजे आपण अनावश्यक जर का प्लेटलेट्स दिल्या तर तरी पण फुफ्फुसावर ताण पडतो. त्याला वैद्यकीय भाषेत ट्राली असं म्हणतात, म्हणजे ट्रान्सफ्युजन रिलेटेड ॲक्यूट लंग इंजुरी, TRALI, ट्राली. म्हणजे आपण अनावश्यक प्लेटलेट्स दिले तर पेशंटचा दम वाढतो, फुफ्फुसात पल्मोनरी एडिमा होतो, पाणी जमा होतं आणि त्रास वाढू शकतो. त्यामुळं प्लेटलेट्स देण्याचे इंडिकेशन्स पण ठरलेले आहेत की जर का कुठून रक्तस्राव होत असेल किंवा प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊन 10,000च्या खाली गेले, ब्लिडिंगची रिस्क जास्त असेल तरच अशाच रुग्णांना प्लेटलेट चढवण्याची गरज असते. 90% सरसकट करायची गरज, सरसकट सगळ्यांना प्लेटलेट द्यायची गरज नाही. प्लेटलेट मॉनिटर केले पाहिजेत, तपासले पाहिजेत. असे कुठले उपाय आहेत सर की ज्याच्यामुळे प्लेटलेट्स वाढू शकतात कमी वेळात, आहाराशिवाय? मेडिकेशन हाच एक नाही, असं नाही. त्याच्यामध्ये वेळ महत्वाचा आहे. वेळ म्हणजे की सुरुवातीच्या काळात प्लेटलेट 5व्या-6व्या दिवशी झपाझप कमी व्हायला लागतात. जशी जशी डेंग्यूच्या विषाणूची क्षमता कमी कमी होत जाते तसं प्लेटलेट डिस्ट्रक्शन कमी झालं की प्रोडक्शन सुपरसीज डिस्ट्रक्शन आणि मग प्लेटलेट लवकर वाढायचं. सो नॉर्मली 7व्या-8व्या दिवसाच्या पुढं प्लेटलेट्स वाढायला पाहिजेत. पूर्वी सरसकट स्टिरॉइड्स द्यायचे प्लेटलेट्स वाढण्यासाठी, पण स्टिरॉइडची स्वतःची किंमत आहे की त्याच्यामुळे शुगर्स वर जातात. बरेचसे लोक किवी खा म्हणतात, खरवस खा म्हणतात, पपईच्या पानांचा ज्यूस खा म्हणतात. त्याचा काहीतरी रोल असेल ते वाढण्यामध्ये, पण ते न घेता सुद्धा लोक बरी होतात. आता मी 5 दिवस किवी खातोय आणि एखाद्याला 5 दिवस त्याच कालावधीत न खाता सुद्धा त्याचे पण प्लेटलेट्स वाढतात. फक्त आपण काहीच करत नाही, हातावर हात ठेवून बसतोय आणि प्लेटलेट कमी होतो. ह्याच्यापेक्षा पेशंटला मानसिकरित्या पण बरं वाटतं की काहीतरी उपाययोजना चालू आहेत. पण मुख्य उपचाराची त्रिसूत्री म्हणजे की एक सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट, म्हणजे ताप, अंगदुखी, उलट्या, पित्त हे नियंत्रणाखाली आणणं औषधांनी. दुसरं हायड्रेशन, म्हणजे प्रॉपर पाण्याचं प्रमाण ठेवणं आयदर ओरली किंवा थ्रू IV फ्लुइड्स. आणि तिसरं प्लेटलेट मॉनिटरिंग आणि गरज भासल्यास प्लेटलेट ट्रान्सफ्युजन. या 3 प्रमुख उपचार पद्धतीने डेंग्यूचा रुग्ण बरा होऊ शकतो. आहाराचं किती रोल आहे याच्यातनं बाहेर पडल्यानंतर किंवा पडण्यासाठी?
पडण्यासाठी असा फारसा आहाराचा रोल नाही, कारण त्यावेळेला मुळातच उलट्या होत असतात, पित्ताशयाच्या पिशवीला सूज आलेली असते, खावत नाही, त्यामुळे उगीच हे खा खा असं उगीच पेशंटला सारखं दडपण आणण्यात काही अर्थ नसतो. त्याच्यात आपण IV फ्लुइड थ्रू हायड्रेट करून आणि जितकं ओरली त्याला पाणी दे तेवढं देऊ नये करता येतं. म्हणजे मी चांगला आहार केला तर माझा डेंग्यू लवकर बरा होईल असं काही गैरसमज नसतो, कारण तो डिसीज प्रोसेस आहे. आणि पण कुठल्याही व्हायरल इन्फेक्शन नंतर जी एक थकवा येतो, प्रतिकारशक्ती कमी झाली असते, त्याच्यातून सावरायला नक्कीच चांगला सकस आहार हा उपयोगी ठरतो. कुठल्याही आजारामुळे, तो फ्लू असू देत, डेंग्यू असू देत, कुठल्या पोटाचं इन्फेक्शन असू देत, त्याच्यानंतर जो थकवा आलेला असतो, पोस्ट इन्फेक्टिव्ह मॅलेज म्हणतो आम्ही त्याला, तो भरून काढण्यासाठी तुम्हाला प्रॉपर फळं, कडधान्य, सकस आहार हा महत्त्वाचा असतो. अच्छा, खूपच चांगली गोष्ट सर सांगितली तुम्ही. आणि माझ्याच नव्हे, अनेकांच्या मनातले हे प्रश्न आहेत. तुम्ही खूप सोप्या भाषेत सगळ्या गोष्टी सांगितल्या. मी माझ्या मुलाला जेव्हा बरं नव्हतं, डेंग्यू झालेला होता, तेव्हा मी ह्या गोष्टी सगळ्या अनुभवलेल्या आहेत. आणि सर सांगतायत ते शब्द मी त्यावेळेस जगलेलो आहे खरं सांगायचं तर. सर, आता कोविड नंतरची जीवनशैली कशी असावी असा एक प्रश्न आहे की डेंग्यूच नव्हे, कुठल्याही संसर्गजन्य साथीला आपण आता सामोरे जाऊ, त्याला प्रतिबंध घालू, अशा काय गोष्टी आम्ही केल्या पाहिजेत? तुम्ही रुग्णांना काय सल्ला देता? बरोबर. आता बेसिकली पुढच्या काही दशकांमध्ये हे नवीन व्हायरस येत राहणार. त्यांच्या दृष्टीने मोठमोठ्या जनसंख्येने लोक बाधित होत राहणार. पण त्या आजारांपासून होणारा मृत्यूदर किंवा त्याच्यापासून होणारे मॉर्बिडिटी म्हणूया, ज्याला मॉर्बिडिटीला म्हणजे त्याच्यापासून येणारे जे काही कमकुवतपणा असतो, त्याला लढण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी नवीन संसर्ग येण्याची वाट बघायची गरज नाही आहे. हे मुळात त्याचा संसर्ग पसरू नये म्हणून सगळीकडं समाजात मूलभूत स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची आहे, जे आपल्याला खरं म्हणजे लहानपणापासून शिकवण्यात आलेलं आहे की बाहेरून आल्यावर हात धुवा, तेच पाय घालून सगळीकडे फिरू नका, हातपाय धुवा, प्रत्येक वेळेला हात स्वच्छ ठेवा. तर मूलभूत स्वच्छता नुसती घरातली नाही, म्हणजे आपण अनेकदा बघतो जाता येता की रस्त्यात कोपऱ्यावर कचरा पडलेला आहे किंवा लोक जाता येता बाटली गाडीतून त्या कचऱ्यावर टाकतात. तर ही आपण सगळ्यांनी थोडं सामाजिक भान ठेवून सगळीकडे स्वच्छता ठेवली पाहिजे, कारण या अस्वच्छ वातावरणातच वेगवेगळे विषाणू वाढतात, त्यांचा संसर्ग होतो. तर सामाजिक स्वच्छता महत्त्वाची आहे. वेळच्या वेळी कचऱ्याचं नियोजन महत्त्वाचं आहे, ज्याच्यातून डास, इतर विषाणू हे होणार नाहीत. स्वतःच्या बाबतीत आपण बऱ्याचदा प्रामुख्याने तरुण वयात करिअरच्या नावाखाली आपण आपलं आरोग्य हे गृहीत धरतो. तर कृपया त्याला गृहीत धरू नका, कारण आपल्या शरीराचं जे शारीरिक घड्याळ आहे ते निसर्गाने सूर्योदय सूर्यास्तावर सेट केलेलं आहे. त्याप्रमाणे ते व्यवस्थित चालत असतं. आपण ते सगळं घड्याळ आपलं उशीरपर्यंत कामं करून, रात्र जागून एखादा प्रोजेक्ट कंप्लीट करून, खाण्यापिण्याची आबाळ करून आपण करिअरमध्ये तर मजल मारतो, पण ॲट द कॉस्ट ऑफ युअर हेल्थ, त्या ह्याच्यात आपण आपल्या आरोग्याची हानी करत असतो. तर त्याच्यासाठी साधी आणि मूलभूत हे म्हणजे की तुम्ही स्वतःसाठी पुरेसा वेळ द्या. करिअरमध्ये ती धावपळ आहेच, पण इट शुड नॉट बी ॲट द कॉस्ट ऑफ युअर हेल्थ. तुमच्या जेवणाच्या वेळा सांभाळा, वेळच्या वेळी खा. म्हणजे आज महत्त्वाची मीटिंग होती म्हणून मी 12च्या ऐवजी मला 3 वाजले जेवायला, उद्या लंचच स्किप केलं, मी टूरवर होतो. तर हे तरुणपणी ह्याचं हे जाणवत नाही, पण तुमची शरीराची प्रतिकार आणि मग उतार वयात त्याचे जास्त भयानक परिणाम जाणवतात. आणि दॅट टाईम यू कॅन टर्न द क्लॉक बॅक. आपल्याला त्यावेळी काही घड्याळ उलटं फिरवता येत नाही. तर जेवणाच्या वेळा सांभाळा, सकस आहार खा, पुरेसा आहार खा, पुरेसे झोपा. म्हणजे माझा असा अनुभव आहे की जी लोक रात्रपाळीत अमेरिकन टायमिंगप्रमाणे काम करतात, BPOमध्ये काम करणारी मंडळी आहेत, त्यांच्यामध्ये जीवनशैलीचे आजार, डायबिटीज, ब्लड प्रेशर हे कमी वयात येतात. म्हणजे ते म्हणतात की डॉक्टर मी 6-7 तास पुरेशी झोप घेतो, पण त्यांची ड्युटी आवर्स संपतात 4 वाजता. ते येऊन झोपतात सकाळी 6ला आणि दुपारी कधीतरी 3-4ला उठतात, मग काहीतरी फास्ट फूड खातात, मग संध्याकाळी जेवतात, रात्री परत ड्युटीवर जातात. तर हे सगळं शारीरिक घड्याळ जे सूर्योदय सूर्यास्तावर सेट केलेलं आहे ते सगळं डिस्टर्ब होतं आणि त्यामुळं तुमच्यामध्ये वेगवेगळे जीवनशैलीचे आजार उद्भवतात. तर थोडक्यात कुठल्याही भविष्यात येणाऱ्या संसर्गजन्य आजारासाठी किंवा इतर कुठल्याही आजारांसाठी तुमची जीवनशैली चांगली असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण औषधंही त्यावेळी दिली जातील, पण मुळात त्या आजाराचं गांभीर्य आपल्याला येऊ नये, ते गंभीरपणे त्या आजाराने आपल्यावर आघात करू नये म्हणून
आपल्याला स्वतःची इम्युनिटी वाढवायची असेल तर जी काही मार्केटमध्ये बरीच इम्युनिटी वाढवणारी वगैरे असे काही मिरॅकल ड्रग्स नसतात. ते ऑल दोज आर मार्केटिंग गिमिक्स. मी गिलोय खाल्लं तर माझी प्रतिकारशक्ती वाढेल, रोज मी डाबर हनी खाल्लं तर प्रतिकारशक्ती वाढेल, ती हळद आणि हो गोरी तसं असं नसतं. काही नसतं. तर तुम्ही तुमचं थोडंसं शिस्तबद्ध आयुष्य जगा, खाण्याच्या वेळा सांभाळा, पुरेशी झोप घ्या आणि स्वतःसाठी पाऊण तास ते 1 तास व्यायामाला द्या, तर आजारांपासून आणि माझ्यासारख्या लोकांपासून लांब राहू शकाल. नाही आणि ते नाही का ॲपल घ्या आणि डॉक्टरांपासून दूर राहा असं जे म्हणतात. तर तुम्ही आता जीवनशैलीच अशी सांगतायत, हीच सगळी जीवनशैली तुम्ही आता. आणि त्यात अवघड काही नाहीये खरं म्हणजे, पण आपण इतक्या रॅट रेसमध्ये असतो की नाही आता मला हा सबमिट करायचाच आहे प्रोजेक्ट, उद्यापर्यंत ते केलं पाहिजे. सर तुम्ही खूपच छान मार्गदर्शन केलेलं आहे. आता शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. इतके वर्ष इतक्या रुग्णांना तुम्ही सेवा दिलेली आहे, अनेकांना वेळोवेळी मार्गदर्शन करत आहात. आज करोनाच्या 2 लाटांमधून आपण गेलेलो आहोत, आता 3री लाट येणार आहे असं म्हणतात. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आम्ही कुठंच चुकतो आहोत आणि आम्ही कुठं दुरुस्त व्हायला पाहिजे असा फक्त एक मुद्दा तुम्ही जर सांगू शकलात की ही सगळ्यात प्रायोरिटीची गोष्ट आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या साथीच्या आजाराच्या लाटा ह्या येतच राहणार. म्हणजे करोना व्हायरस हा आपले म्युटेशन्स करणार आणि त्याच्या पुन्हा पुन्हा लाटा येत राहणार. फक्त आपला प्रयत्न असा असला पाहिजे की भविष्यात येणाऱ्या लाटा ह्या कमी तीव्रतेच्या असल्या पाहिजेत. कारण आपण जी काही एप्रिल मे महिन्यामध्ये 2री लाट अनुभवली ती फारच भयानक होती. म्हणजे बरेच माझ्या माहितीतले, आपल्या सगळ्यांच्याच माहितीचे तरुण मंडळीसुद्धा त्या लाटीत बळी पडली. तर त्यामुळं आपल्याला हा सगळा असा जनसंहार नको असेल तर आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे की आपण सामाजिक भान ठेवलं पाहिजे. जरी 3री लाट किती तीव्र येईल हे सगळे अंदाज आहेत, पण आपण जर का मूलभूत काळज्या घेतल्या की मास्क हा जरी आता संपले करोना, आता आपण आज बघितलं तरी रस्त्यावर इतकी गर्दी असते, इतके लोक दाटीवाटीने येतात, तर एवढा पण आपण फाजील आत्मविश्वास बाळगता कामा नये. आपण सगळ्यांनी थोडं सामाजिक भान ठेवलं पाहिजे, गर्दीची ठिकाणं टाळली पाहिजेत, लसीकरण केलं नसेल तर ते करून घेतलं पाहिजे. म्हणजे मी म्हणेन की भयगंड नको आजाराचा, पण योग्य ती काळजी आपण घेणं आवश्यक आहे. आता जसं स्वाईन फ्लू 10 वर्षापूर्वी आला होता, त्यावेळेला पण सुरुवातीला पुण्यामध्ये खूप लोक हे गेले, पण नंतर पुढचे 3-4 वर्ष दरवर्षी आमच्या ICUमध्ये स्वाईन फ्लूचे पेशंट ॲडमिट होत होते, पण त्यांचं प्रमाण कमी होतं. तसंच काहीसं करोनाचं होणार आहे. पुढच्या 2-3 वर्षात आम्ही करोनाची तपासणी आता रुटीन टेस्टमध्ये राहणार आहे आणि पुढचे 3-4 वर्ष पण करोनाचे पेशंट्स येत राहतील, पण समाजातली त्याची संख्या ही कमी होत जाईल अशी आशा करूया. वा सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांशी संवाद साधलात. तुमचं खूप खूप आभार. श्रोते हो, आरोग्यमधील हा पॉडकास्ट आजचा डॉक्टर अतुल जोशी सरांसोबतचा तुम्हा सर्वांना एक वेगळी ऊर्जा देणारा, वेगळा दृष्टिकोन देणारा ठरेल यात शंकाच नाही. आणि शेवटी जे मुद्दे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले हे आपल्या सर्वांच्याच हितासाठी आहे. ते आपण तर ऐकूच, आणि जितक्या लोकांपर्यंत आपल्याला हे पोहोचवता येईल तितक्यांपर्यंत हे पोहोचवू, कारण हाच खरा आरोग्याचा संदेश आहे. सर, पुन्हा एकदा तुमचे आभार. धन्यवाद.